आणि आम्ही खूप दवाखाने केले. कारण मी तसा बिझनेसमॅन जरी असलो, पैशाचा जरी व्यवहार माझ्याशी होत असला, तर माणुसकी मिळवणं, माणसाला माणूस जगणं आणि माणसांची जास्त कदर करणं हे माझ्या मनात जास्त असतं. आणि मग त्यापूर्वीच माझी 1 वर्षापूर्वी माझी आई गेलेली होती आणि ते दुःख मला खूप मोठं होतं. असं असताना मी त्यानंतर एक मनाशी गाशी बांधलेली होती की माझ्यातून किंवा माझ्या सानिध्यामध्ये असणारे लोक, माझ्या घरातले असतील, माझ्या आजूबाजूला असतील, माझे मित्रमंडळी असतील किंवा पैभावणे असतील, ते माझ्यातून जाता कामा नये आणि त्यासाठी मला जे काही करावं लागेल ते मी सर्व करेन. असं असतानाच कर्मयोग सहयोगानं चव्हाण सर आमच्याकडे आले आणि त्यांचा डेमो बघितला. त्यानंतर आम्ही थोडंसं पॉझिटिव्ह थिंकिंग केलं आणि जवळजवळ 1 महिना 6 महिने बाहेरून आम्ही पाणी घेतलं आणि त्यानंतर जी शुगर 250च्या आसपास होती, ती शुगर आम्ही वरचेवर चेक करत होतो, 15 दिवस गेल्यानंतर होती, ती शुगर जवळजवळ 124 वर आली. मध्ये पण आम्ही चेक केलं होतं 179, 150 आणि मग 124 वर आली. आता ज्या मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे जर दिवसाला 10-12 गोळ्या खात होत्या, त्या आता जवळजवळ बंद झाल्या. केवळ एक नावाची गोळी ठेवलेली आहे. त्याचबरोबर त्यांचा बीपी खूप असायचा. बीपी पण त्यांचा 170-180 असायचा. आज तो बीपी पण 70 ते 110च्या आसपास अगदी चांगल्या पद्धतीनं आहे. आणि त्याच्या पुढचा सगळ्यात मोठा आनंद मला कुठला झाला असेल तर मी ज्या ठिकाणी राहतो ते माझे शेजारीच एक पाटील म्हणून आहेत, त्यांना पॅरेंट झालेला होता आणि 4 ते 4.5 वर्ष झालं त्या गोळ्या खात होते, पण त्यांना कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नव्हता. डॉक्टरने शेवटी सांगितलं होतं की यांचा काही उपयोग होणार नाही, घरी घेऊन जावा आणि जे काही गोडधोड त्यांना खायला होतात, जे काही मागतील त्यांना खायला घाला. पण खात पण नव्हते आणि पाणीही पिळत नव्हते, चमच्यानं पाणी घालत होते. अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला मी डेमो बघितला, पाणी भरून आणत होतो, त्याच वेळेला आमच्या डोक्यात आलं की जर आपण शेजाऱ्यांना, त्या पाटील काकांना जर विचारून बघूया, त्यांच्या मंडळींना नावे, जर का या पाण्याचा उपयोग त्यांच्यावर रिझल्ट चांगला आला तर कदाचित त्यातून ते वाचतील. आणि हा उद्या तिथे ठेवून आम्ही शेजारी गेलो, त्यांना रिक्वेस्ट केली की मावशी असं असं आहे आणि अशा प्रकारचे किंगन वॉटरचं खूप चांगलं पाणी आहे, रिझल्ट खूप चांगले यायला लागले, आपण त्यांना थोडं पाणी देऊया का. आणि मग त्या मावशी म्हणाल्या आता असंही डॉक्टरने सांगितले काही उपयोग नाही, तसंही जाणारच आहे, 7-8 दिवसात काय होईल काही सांगता येत नाही, बघा काय करता तुम्हाला करता येईल. त्यावेळेला मी तिथे बाहेरून 11:30 पेचं पाणी, 9:30चं पाणी आम्ही त्यांना द्यायला चालू केलं. आणि 15 ते 16 दिवसामध्ये ज्या व्यक्तींना उचलण्यासाठी 4 माणसं लागायची, त्या व्यक्तीला 15 ते 16व्या दिवशी ती व्यक्ती उठून बसायला लागली. जे काही खात नव्हते ते पाणी पित होते, परत थोडं खायला लागले. आणि हा आमच्या जीवनामधला सर्वात मोठा मिरॅकल होता. माझं जीवन बदलून, माझ्या जीवनातला हा एक टर्निंग पॉईंट आहे. आणि तेव्हापासून मी एक वेड्यासारखा या मागं लागलोय. आणि जे काही माझ्या सानिध्यात येतात त्या सर्वांनाच मी या केंद्र वॉटरबद्दल सांगत असतो. खूप म्हणजे खूप या केंद्र वॉटर दिलं आणि हे सर्व हे जे मिळाले ते इथंपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी साता समुद्रापलीकडे जाऊन ज्यांनी तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते आदरणीय सुधरणी सर, यांना मी मानाचा मुजरा करतो. त्यानंतर माझे दुसरे सर आहेत जे आमच्या वेळोवेळी माझ्या उद्घाटनाला सुद्धा आले, जे माझे सेंटर आहे अजित चौधरीमध्ये, ते माझ्या उद्घाटनाला आले होते, ते अजित सिंग सर, त्यांनाही मी मानाचा मुजरा करतो. त्यानंतर माणिक सरजी आणि सर्वात मोठं म्हणजे आमचे लोहार सर आणि ज्यांनी मला इथपर्यंत आणलं ते चव्हाण सर, या सर्व टीमना आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. खूप आणि खूप चांगले असं रिझल्ट